नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे. मित्रांनो, आता मुंबईचं सध्या ग्राउंड संपत आहे. 5 तारखेपर्यंत सगळ्यांचे ग्राउंड ओके होत आहेत आणि सगळीकडे खूप मुलांचे मेसेज आले की सर मुंबईचं मेरिट किती लागेल. खरं तर मित्रांनो, यावरती मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, कारण की आपण असं म्हणजे नाही का अंदाज सांगतो. बाकी मुलांना असं वाटतं की या युट्यूबवर फेकतात. आपण व्हिडिओ बनवतो हे म्हणजे जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो. आपण काही युट्यूबर नाहीये किंवा त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटावं या उद्देशाने आपले व्हिडिओ नसतात. फक्त तुम्हाला जी माहिती, मी प्रत्येकाला असं डायरेक्ट कॉल करून, मला मुलं कॉल करतात त्यांना बोलू शकत नाही, प्रत्येकाला तेवढा वेळ नाही. कॉमन सगळ्यांसाठी जे महत्वाचं आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, ते एक गोष्ट तुम्ही क्लिअर करा. आणि मुंबईचं मेरिट किती लागेल यावरती तुम्हाला पण मी त्या गोष्टी सांगतो आणि मग तुम्हाला पण एक अंदाज येऊन जाईल. मित्रांनो, ग्राउंड होतं, ग्राउंड भरती पावसाळ्यात झाली हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि मुंबईचं ग्राउंड पाऊस उघडला तरी ग्राउंड होतंय. म्हणजे त्या ग्राउंड मध्ये खंड नाही, असं नाही की म्हणजे वातावरण क्लिअर आहे आणि मग भरती झाली. पावसात पण पळावं लागलं काही मुलांना, पाऊस उघडला थोडा लगेच पळावं लागलं. त्यामुळे ते वातावरण, त्यामुळे सर्वच मुलांना मार्क हे कमी आलेले आहेत बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत. तर मित्रांनो, मेरिट किती लागेल यावरती आपण बोलूया. बाकीच्या जिल्ह्याला जर तुम्ही गेला, 20 पोराची डिटेल असते, 30 पोराची डिटेल असते. इथं तुम्हाला 100 200 पोरं ऍट ए टाइम सोडताय 1600ला. तर मग एवढे मुलं सोडतायत, तर त्यामुळं प्रत्येकाला 1600ला पण टायमिंग जास्त लागतोय. म्हणजे ज्या पोराचं तिकडं आउट ऑफ आहे त्याला इकडे 18 मार्क येत आहे. ज्याचे 18 मार्क्स आहेत त्याला इकडे 16 मार्क आलेत. म्हणजे 2 मार्काचा फरक प्रत्येक पोराचा पडलाय. म्हणजे बाकीच्या ठिकाणी चालकला मुलांनी आउट ऑफ मारलंय, कारागृहाला काहीचं ग्राउंड आहे तिथं 1600 आउट ऑफ मारलंय, पण मुंबईला नाही पडलं. क्वचित आहेत त्यांचं पडलंय. पण मित्रांनो, प्रमाण हे 2-2 मार्क तिथं माणूस रिटर्न गेलाय. गोळ्याचं पण तेच आहे, कारण की 1600 होतंय, त्याच्यात एनर्जी तुमची खर्च होते आणि जास्त मुलं असल्यामुळं तिथं तुम्हाला टायमात होत नाहीये. तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला बराच वेळ तुमचा त्याच्यात जातोय. त्यामुळे ती एक गोष्ट आहे. म्हणजे तुमचा गोळा पण तिथं पोरांचा प्रॉपर गोळा जात नाही. ज्याचा आउट ऑफच्या बाहेर जायचा बराच, तो आउट ऑफच्या रेषेपर्यंत आलाय. ज्याचा काठावरती आउट ऑफ पडायचा ते डायरेक्ट 12 मार्काचा पडलाय, आणि ज्याचा 12 मार्काचा काठावर पडायचा ते 10 मार्कावरती आले. पण 1-2-3 मार्काचा प्रत्येकाला फरक पडलाय. जास्त करून 80% पोरांना तरी फरक पडलाय. बाकी 20% विषय सोडून द्या. म्हणजे ह्या 2 गोष्टी पण महत्वाच्या आहेत. आणि 100 मीटर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. 100 मीटरला असा कुठलाच मुलगा नाही की ज्याच्या गावाकडे जो टायमिंग येतोय तो तिथं टायमिंग आलाय. मेन गोष्ट, 100 मीटरला तिथं स्पाईक यूज करू दिले नाही. स्पाईक नसल्यामुळे मित्रांनो आपल्याला इकडे स्पाईकवर प्रॅक्टिस केली आणि त्यामुळे तिथं चिप आहे. चिप म्हणजे कधी सुटतंय ते पण वेळ लागत नाही आपल्याला. त्यामुळे तिथं पण 1-2 मार्काचा रिटर्नच आले. प्रत्येक जण, आता माझे मित्र आहेत, प्रत्येकाने ग्राउंड दिले, त्यांचं ग्राउंडचा ओव्हरऑल आणि पोरांना आलेले मार्क. मला खूप मुलं मेसेज करताय, सर मला एवढे मार्क आले. कोण म्हणताय 36 आले, कोण म्हणताय 34 आले, कोण म्हणताय 38 आले, मी बसेल का? तर मित्रांनो, त्यामुळं आणि प्रत्येकाला मी सांगणं शक्य होत नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, आपण एक अंदाज यावरून तुम्हाला ओव्हरऑल कळत आहे. बाकीच्या जिल्ह्याचं मेरिट 43 ओपन पर्यंत लागते किंवा 44-45. तर मुंबईचं मेरिट किती लागू शकतंय ओपनचं? ओपन कॅटेगरीचं मित्रांनो, माझा एक अंदाज आहे 40 मार्क. म्हणजे मागल्या वेळेस लागले म्हणून मी असं सांगतोय असं नाही, मागल्या वेळेस पेक्षा कमी मार्क्स ह्या वेळेस पोरांना येत आहेत. त्यामुळे सांगतोय, माझा एक अंदाज आहे, याच्यात कमी जास्त होऊ शकतं. पण तुम्ही अभ्यास करणं सोडू नका. ओपनचं मेरिट 40 लागेल. त्यानंतर NTC, NTD हे 38 ±2 लागेल, हा एक अंदाज आहे. त्यानंतर OBC 36 ±2. त्यानंतर SCBC ते 34 ±2 लागू शकतं मित्रांनो. SC पण 34 ते 36च्या दरम्यान लागेल, STचं पण. त्यानंतर EWS हा 32 कडे पण जाऊ शकतो, ±2 त्यात होऊ शकतं. आणि मुलींचं, ज्या मुलींना 25+ मार्क आले तर त्यांनी अभ्यास चालू ठेवा. म्हणजे हा एक अंदाज आहे आणि याच्यापेक्षा असं वेगळं नाही लागणार मित्रांनो. असं नाही होणार की ओपन डायरेक्ट 44 कडे जाईल, असं नाही होईल. 40चं 41 होईल किंवा 39 पण होऊ शकतं. त्यामुळं ठीक आहे, तुम्हाला भले 34 मार्क येऊ द्या, 36 आलेले असू द्या, 38 आलेले असू शकतात, तरीही तुम्ही अभ्यास करणं सोडू नका. मुलींना ज्यांना 25+ आहे त्यांनी सगळ्यांनी अभ्यास चालू ठेवा. कारण की मेरिट किती लागेल त्यापेक्षा आपण अभ्यास आतापर्यंत करत आलाय तर थोडे दिवस लगेच तुम्हाला कळून जाईल. आता ग्राउंड झाल्यानंतर लगेच मेरिट पण लागेल.
जास्त दिवस नाहीये तुमच्याकडे आणि मेरिट लागल्यानंतर लगेच पेपर पण लवकरच होईल. त्यामुळं तुम्ही त्या गोष्टी लक्षात घ्या आणि खचून जाऊ नका. ते कमी मार्क्स आले असले तर इकडे लेखीमध्ये कव्हर करा. तिथं प्रत्येकालाच कमी आलेले आहेत किंवा आता ती गोष्ट तुम्हाला परत येणार नाहीये. जे आलंय त्यात ओके, फक्त ठीक आहे. तिकडे कमी आले तर अभ्यास करा. तर जास्तीत जास्त अभ्यासावरती फोकस करा. जे विषय वीक आहेत त्यावरती फोकस करा आणि बाकी टेन्शन घेऊ नका आणि अभ्यास करत राहा. तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो वाटलंच तर बघून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय. आणि गडबडून जाऊ नका आणि विचारत बसू नका किती मेरिट लागणार आहे, काय लागणार आहे. ठीक आहे, आता एक अंदाज ठेवा आणि अभ्यास चालू ठेवा. चला ठीक आहे, थांबूयात. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. चला थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.